नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। महाराष्ट्रामध्ये आता मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत। जशा निवडणुका जवळ येत आहेत तशा प्रकारे नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात टीका देखील पाहायला मिळतात। अशातच अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावरती टीका केली। खरं तर राज ठाकरे यांनी पहिल्यांदा अजित पवारांवरती टीका केली होती। त्यानंतर अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे सुपारीबाज आहेत असं म्हणत थेट राज ठाकरे यांच्यावरती टीका केली। दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांबद्दल सुपारी बहादरांनी बोलू नये। अकोल्यातील आमदार अमोल मिटकरी हे नंतर अकोल्यातील विश्रामगृहावर जात असताना त्यांची गाडी थेट मनसे कार्यकर्त्यांनी फोडली। मनसेचे नेते कर्णबाळा हे अकोला येथे आले असताना त्यांनी काही कार्यकर्त्यांना मिटकरींची गाडी फोडा असे आदेश दिले। त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी फोडली। ही घडामोड घडली असताना पुण्यातील मनसेच्या माजी कार्यकर्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी तर थेट राज ठाकरे यांनाच इशारा दिला आहे। त्यानंतर रुपाली पाटील ठोंबरे यांनी एक पोस्ट करत राज ठाकरे यांना इशारा दिला आहे, अमोल भाऊ मिटकरी यांच्या अंगाला हात लावून दाखवा, पळता भोई करू, लक्षात ठेवायचं, बरं मनसेवाल्यांनो उगारलेला हात तोडूनच काढू, आई जगदंबा शपथ। ह्या मनसेच्या माजी कार्यकर्त्या आहेत आणि थेट त्यांनी आता मनसेलाच इशारा दिला आहे। आलं की चोपून मारू, कपडे फाडून मारू, तुमच्या बापाचं राज्य नाही, त्याच्या बापाचं राज्य आहे हे लक्ष काढून मारण्याची भाषा करत असाल तर ते कपडे जेव्हा तुम्ही काढायला पुढे आणताल तर तुमचे हात सुद्धा आम्ही ठेवणार नाही। फालतू माणसाबद्दल बोलायला एवढा वेळ का साहेबांकडे? छोट्या माणसाबद्दल थोडी घरात मर्दानगी दाखवा म्हणजे मला कळलं नाही। घरात मर्दानगी दाखवा म्हणजे त्यांनी थेट मनसेच्या कार्यकर्त्यांना हात तोडून टाकण्याचीच त्यांनी भाषा केली आहे। त्यामुळे त्यांच्यावरती मनसे कार्यकर्त्यांनी देखील जोरदार टीका केली आहे। मात्र या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे। रुपाली पाटील ठोंबरे यांनी अशा प्रकारे या फेसबुकवरील पोस्टद्वारे थेट हात तोडण्याची भाषा केल्यामुळे आता नवीन वाद निर्माण होऊ शकतो। तुम्हाला रुपाली पाटील ठोंबरे यांच्या पोस्टविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मनपूर्वक धन्यवाद।